गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011। झीचा मी खूप आभारी आहे, म्हणजे शतशः आभारी आहे, कारण मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार देऊन जो माझा सन्मान केला आहे झीनी, ते खूप माझ्याकरता एक खूप मोठी गोष्ट आहे। आशिष मेहता आणि ऋषिकेश मला दोघांना हा नेपथ्यासाठी अवॉर्ड मिळालेला आहे, तिची 17 प्रकरणासाठी। पण हा अवॉर्ड फक्त आमच्यासाठी नाही तर अख्ख्या टीमनी आम्हाला खूप मदत केली आणि हा एकट्याचा कोणी नसतो अवॉर्ड हा, तर अख्ख्या टीमला मी हा अवॉर्ड डेडिकेट करतोय। माझ्यासाठी हा जीवनातला सर्वोच्च सन्मान आहे, त्यासाठी मी झी मराठीचा आभारी आहे आणि हे क्रेडिट मी थोडंसं माझ्या पत्नीला पण देऊ इच्छितो, कारण तिच्यामुळंच मी इतका नाटकासाठी वेळ देऊ शकतो आणि माझ्या अधिकेत्र आश्रमांच्या टीमलाही समर्पित करतो। थँक्यू झी ह्या अवॉर्डाबद्दल। आमच्या घाशीन आमच्या टीमतर्फे भरपूर थँक्स। आणि माधवजी हे तुमच्यासाठी आणि मनाली मी हे घेऊन येते पुण्याला। नेपथ्यासाठी झी गौरवने मला हा माझा जो गौरव केलेला आहे त्याबद्दल झीचे मनपूर्वक आभार। प्रकाश युद्धेचं वाघुरू या नाटकासाठी झी गौरव अवॉर्ड मिळाला आहे। दरवर्षी आपण जे काम करतो त्या कामाची पावती म्हणजे हे अवॉर्ड आहे असं मला नेहमी वाटत असतं। ही कला दिग्दर्शक म्हणून हे मला झीचं पहिलं अवॉर्ड, एवढं वर्ष मला नॉमिनेशन होतं आणि ह्या वेळेला पहिल्यांदा मला अवॉर्ड मिळाला, मला खूप आनंद होतो आहे, कारण झी गौरव पुरस्कार मिळालेला आहे, वर्षाचा पहिला पुरस्कार। आणि हा पुरस्कार मी माझ्या संपूर्ण डान्सची जी टीम होती ह्या उपाय या गाण्यासाठी त्यांच्याबरोबर आणि आपले प्रोड्युसर अमर खक्कर, समीर खक्कर आणि पुष्पा खक्कर यांच्याबरोबर शेअर करतो आहे। थँक्स टू एंटायर टीम। झी टीव्हीचा पहिल्यांदा थँक्स आणि थँक्स टू माय मॉम, माझी आई, जेवढे 12-13 वर्ष माझ्याबरोबर आज स्ट्रगल केलं या लाईनमध्ये। आणि आमचे दिग्दर्शक गजेंद्र आयरे, त्यांनी मला चान्स दिला या चित्रपटासाठी। आणि थँक्स टू द ज्युरी। नमस्कार, मी अजित परब, समीर म्हात्रे। आज आम्हाला शिक्षणाची आईचा गोय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळालेला आहे। आमचा खरं तर तिसरा मित्र अतुल काळे आज येऊ शकला नाही आहे, त्यामुळे त्यांच्या वतीने आम्ही दोघांनी त्याचाही पुरस्कार स्वीकारला आहे। सलग दुसऱ्या वर्षी हा पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाल्यामुळे खरंच अतिशय मनापासून आनंद होतोय। मला कॉस्ट्युमसाठी बेस्ट कॉस्ट्युमसाठी बाबू बँड बाजा टीमसाठी हा अवॉर्ड मिळाला आहे आणि आय एम खूप बरं वाटतंय। पुनरुज्जीवित कॅटेगरीमध्ये जाऊबाई जोरात या नाटकाला मला आत्ता इथे 2 पुरस्कार मिळाले, एक नेपथ्य सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि दुसरा पुरस्कार आत्ताच मिळाला संगीत विभागासाठी। झी गौरवचे सर्व परीक्षकांचे, रसिकांचे मी आभार मानतो। सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत व्यावसायिक नाटक एक लफडं विसरता न येणारं, ह्याच्यासाठी मला पुरस्कार मिळाला आहे। पहिलाच पुरस्कार आहे। ॲक्च्युली बऱ्याच जणांना थँक्स म्हणायचे, विनय काका, विक्रम काका, माझे आई बाबा, माझे सर्व गुरु, माझे मित्रमंडळी। हे नाटक खरंच विसरता न येणारं असं माझ्यासाठी ठरलेलं आहे। खूप आनंद होतोय, सलग दुसऱ्यांदा मला मिळालं, गेल्या वर्षी मिळालं नटरांसाठी आणि यावर्षी आनंद याच्यासाठी की वेगळ्या विषयावरचा सिनेमा होता आणि वेगळ्या प्रकारचं गाणं, म्हणजे बापाच्या भावना सांगणारं गाणं पाहिजे असं मांजरेकरांनी मला सांगितलं होतं। पण त्यामुळे मला आनंद यासाठी झाला की वडील माझे म्हणाले होते की आईच्या भावना सांगणारी बरीच गाणी असतात, पहिलंच गाणं असं तुझं की वडिलांच्या भावना सांगणारं, तर तेव्हा मला पहिलं त्यांच्याकडनं मिळालं होतं अवॉर्ड आणि आज हे खरंच मिळालं, त्या खूप आनंद होतो। मागच्या 4 वर्षात सलग 4 वर्ष बेस्ट म्युझिकसाठी नॉमिनेशन असून मिळालं नव्हतं आणि यावर्षी मिळालं, त्यामुळे खरंच मनापासून अतिशय आनंद होतोय। सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक चित्रपट विभाग या विभागातल्या साठी मला बक्षीस मिळालं आहे रानभूल या माझ्या चित्रपटासाठी। खूप छान वाटतंय, कारण मी गायक नाही, मी संगीत शिकलो नाही। थँक्यू सो मच नरेंद्र, थँक्यू सो मच संजय, थँक्यू मेंढेकर आणि थँक्यू झी। मला नाटक विभागातून सहाय्यक अभिनेत्रीसाठी पुरस्कार मिळाला आहे हा, आणि यासाठी झीचे खरंच खूप खूप आभार, कारण माझ्या दृष्टिकोनातून जसं आपण ऑस्करला मान्यता देतो तसंच हा अवॉर्ड आहे, त्यासाठी खरंच झीचे भरपूर भरपूर आभार। काम ॲप्रिशिएट झालं की कोणालाही आनंद होतोच, तो मला झालेला आहे। खरंच खूप आनंद वाटतोय, शब्दात सांगता येणार नाही इतका आनंद आहे। नमस्कार, मी रवी काळे, मला आत्ताच झी गौरवने पारद या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेता हे पारितोषिक दिलेलं आहे आणि थँक्यू झी गौरव। मला खूप छान वाटतंय, मला दुर्गा म्हणतात मला या फिल्मसाठी बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट हे अवॉर्ड मिळालंय। खूप छान वाटतंय आणि मी मंडेला स्कूलमध्ये अवॉर्ड घेऊन जाणार आणि सगळ्या फ्रेंड्सला दाखवणार आहे। ह्या नावाने आज मला पुरस्कार मिळतोय, खूप खूप आनंद होतोय।
मला सहाय्यक अभिनेत्री या कॅटेगरीसाठी हे बक्षीस मिळालेलं आहे आणि फार ग्रेट वाटतंय. माझी ही पहिलीच वेळ आहे आणि बया दारुगडसारख्या नाटकासाठी हे बक्षीस मिळणं फारच ग्रेट फिलिंग आहे. हा झीचा माझा पहिला पुरस्कार आहे आणि त्यासाठी मी झीचा खूप आभारी आहे. पण हा खरा गौरव असेल गेली 20-30 वर्ष त्या माझ्या वाई परिसरात नाट्यकर्मींनी माझी नाट्य केली, एकेका प्रगणना केली, त्यांचा हा गौरव आहे असं मी सईकिरणच्या रात्रंदिन आम्हा या नाटकाला प्रायोगिक नाटकाचा सर्वोत्कृष्ट अवॉर्ड मिळालाय. त्याबद्दल झीचे खूप खूप आभारी आहोत. हे आमचं पहिलंच पाऊल होतं आणि त्याला तुम्ही गौरवल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय. पोलीसच्या हनीमून या नाटकासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर झी परिवाराचा आम्ही अत्यंत मनापासून आभारी. खूप आभारी मी संदेशची पण आहे, कारण त्यांनीच हे नाटक लिहिलंय, त्यांनी दिग्दर्शित केलंय, त्यांनी मला ही उत्कृष्ट भूमिका दिली ज्याच्यामुळे मला हे छान अवॉर्ड मिळू शकलं. अथक प्रयत्न केल्यानंतर फळ हे मिळतं हे आज मला जाणवलंय. हा पुरस्कार मला पुन्हा सही रे सही या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता मला मिळालाय. ते फार खुश आहे की परत या नाटकाचा ऑडियन्सने ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिलाय त्या पद्धतीने बक्षीस स्वरूपात हे मिळालं आहे. त्याबद्दल मी या झीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचा, झीच्या सर्व जेवढे या पॅनल असलेल्या सगळ्या माणसांचा मी फार फार आभारी आहे. काय डेंजर वारा या नाटकाच्या लेखनासाठी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी झीचे आभार मानतो. माझ्या करिअरची सुरुवात ज्या ठिकाणाहून झाली त्या झी चॅनलचा अवॉर्ड मला मिळते याच्यासारखा आनंदाचा क्षण नाही आहे. त्यानिमनी नसताना विशेष चित्रपट म्हणून आरंभला ज्युरीजने निवडून दिल्याबद्दल त्यांना खरंच मनपूर्वक आभार. ये साबित होता है कि अगर फिल्म अच्छी हो, फिल्म रियल हो और फिल्म दिल को छू जाता हो तो इस तरह के अवार्ड्स के लायक हो जाते हैं. और ये मेरे लिए बहुत ही महत्वपूर्ण है क्योंकि जैसे मैंने कहा मराठी में पहली फिल्म है और दूसरी बात यह है कि मेरे लिए सबसे मुश्किल फिल्म थी करने के लिए. माझ्यासाठी प्रत्येक भूमिका ही वेगळी असते, वेगळा एक्सरसाइज असतो, वेगळं आव्हान असतं. तसंच मला वाघुरूमध्ये पण करायला खूप वेगळं चांगलं मिळालं. तर झी गौरवनी जो का हा पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. याचबरोबर यावर्षीचा गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011 हा सोहळा संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो. इथे आल्याबद्दल आणि याला सहन केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. रिक्षा अभी कौन है. गुड नाईट अँड गॉड ब्लेस. थँक्यू व्हेरी मच. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते, रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते भारुनी सारे जाते, रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा, हा गौरव लोककलेचा, या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. माझं मन माय मराठीला, माझं मन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिऱ्याची खाण, कलेची असे हिला बहुजाण, असे हिला धुनी जनाची वाण. करूया कला हिचा बहुमान जी जी जी, करूया कला हिचा बहुमान जी 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 जी. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011.